आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत ओली करंदी। पातीच्या कांद्यावरची करंदी करण्यासाठी आपण ना इथे करंदी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही पहा, एक 5-6 वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण घेतलेला आहे तेल। आपण इथे एक कांदा घेतलेला आहे आणि इथे पातीचा कांदा जो असतो मिळतो बाजारात तो घेतलेला आहे भरपूर अशा प्रमाणात। आणि आपला नॉर्मल जो कांदा असतो तो एकच घेतलेला आहे। त्यानंतर इथे हळद घेतलेली आहे, आगरी मसाला, मीठ, कोथिंबीर आणि त्यामध्ये घालणार आहोत आपण टोमॅटो, कैरी, कढीपत्ता, मिरची आणि आलं लसूण टेचलेलं। तर चला आता आपण करायला घेऊया। कढई आपण ठेवलेली आहे, आता आपण त्यात तेल घालूया। 2 पळ्या तेल घातलेलं आहे आपण। तेल जरा गरम होऊ दे। तेल गरम होताच आपण ना त्यात घालूया कढीपत्त्याची पानं, सोबत घालूया मिरच्या आणि आलं लसूण। 1 चमच्यावरून आलं लसूण घेतलेलं आहे आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे परतवून घेऊया। बघा, आता आपण काय करूया, त्यामध्ये घालूया 1 कांदा आणि कांद्याची पात, ही अख्खी पात घेतलेली आहे। आता ही दिसताना जास्त दिसेल पण शिजलं ना की ते चांगलं आकसतं। आता आपल्याला हे चांगलं वाफेवर एक 5-6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आपण ना झाकण काढून बघूया। पहा, थोडा ना आकसला आणि त्याचं पाणी सुटलेलं आहे। पहा, आता काय करूया, आपण यामध्ये घालूया 1 टोमॅटो बारीक चिरलेला, का जेणेकरून कांदा आणि टोमॅटो आपला एकत्र शिजेल। पुन्हा एक 5-6 मिनिटं आपल्याला हे झाकण मारून स्लो आचेवर शिजवून घ्यायचं आहे। आपण ना झाकण काढूया। पहा, छान असं शिजलेलं आहे, छान आकसलेला आहे कांदा सुद्धा। आता आपण त्यात मसाले घालूया। सगळ्यात आधी आपला आगरी मसाला, सोबत घालूया हळद 1 चमचा आणि परतवून घेऊया। आम्ही तिखटाचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करा, कारण आपण यामध्ये मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत, त्यामुळे थोडं तिखट कमी घातलेलं आहे। आता यामध्ये घालूया ओली करंदी आणि छान परतवून घेऊया। पटकन होणारा पदार्थ आहे, अजिबात वेळ लागत नाही। सोबत घालूया चवीपुरतं मीठ आणि कैरीचे तुकडे। त्या बदली तुम्ही कोणताही आमसूळ घाला, चालेल। बघा, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, कांद्याच्या पातीतली ओली करंदी खूप भारी लागते। आता आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। पुन्हा झाकण देऊया, मंद आच ठेवूया आणि 10 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपली करंदी तयार झालेली आहे। आता त्यामध्ये घालूया भरपूर अशी कोथिंबीर आणि ते परतवून घेऊया। आणि आता आपण गॅस बंद करूया, कारण आपली करंदी तयार झालेली आहे। बघा, आपली करंदी छान तयार झालेली आहे। आता चपाती असो किंवा भाकरी असो, खूप छान लागते। नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया।
एक नवीन चव घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.